आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तिलोत्तमा मॅडम, फार काही बदललं नाहीये आणि मी ते बदलूही नाही देणार। तुमच्या माझ्याकडून ज्या काही अपेक्षा असतील ना, तुम्ही मला सांगा, मी सगळ्या पूर्ण करेन। हे सगळे अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे, पण मी कायम सत्याच्या बाजूने होते, आहे आणि यापुढेही राहीन। बास झाली तुझी नाटकं। मला बघितल्यानंतर तोंड बिनचं फिरवायचं, असं दाखवायचं की तू मला घाबरतेस। तू मला घाबरत नाहीस। माझ्या समोर खोटेपणा अजिबात करू नकोस। तू जर का मला घाबरत असतेस ना, तर माझ्या डोळ्यात देखत माझ्या मर्जी विरुद्ध माझ्या लेकाबरोबर लग्न केलंच नसतंस। आणि काय कसलं सत्य? कुणाचं सत्य? तुझं सत्य की माझं? सांग ना। माझी इच्छा नसताना माझ्या मर्जीच्या विरोधात माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाबरोबर तू लग्न केलंस, मला त्रास द्यायला, हे सत्य। मला माझ्या घरासाठी एक सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर सून हवी होती। सुशिक्षित सून आहेस तू? नाही ना? हे सत्य। काय चुकलं माझं? सांग ना। मी अशी अपेक्षा ठेवली, काय चुकलं? तू रडून बिडून दाखवू नकोस। जे तुला करायचं होतं ते तू करून झालंयस। आता नाही माझ्यासमोर नाटकं दाखवायची। प्रत्येक आईची अपेक्षा असते की तिच्या घरात तिच्या अपेक्षेप्रमाणे सून यावी। काय चुकलं माझं? सांग ना। माझं स्वप्न धुळीला मिळवलंस तू, हे आहे सत्य। त्यास मी निघाली फ्रॉड ग, ठीक आहे, पण केवळ ती खोटी आहे म्हणून तू खरी ठरत नाहीस। माझा तुझ्यावर विश्वास नाहीये। तुझ्या या गोड गोड वागण्याने, बोलण्याने माझ्या लेकाला तू फसवू शकतेस, मला फसवू शकणार नाही। ही जादू तुझी माझ्यावर चालणार नाही। इज दॅट क्लिअर? कारण मी तुझी आई आहे। माझं तुझ्यावर प्रेम होतं, आहे आणि कायम राहणार आहे। कारण प्रत्येक आई आपल्या लेकरावर प्रेम करणं सोडत नाही, पण याचा अर्थ असा नाहीये की मी या पोरीला माझ्या घरची सून म्हणून एक्सेप्ट करेन। नेव्हर। ठीक आहे, आता तू डिसिजन घेतलंच आहेस, हिच्याशी लग्न केलंस, आता तुमचा संसार सुरू होईल। पण एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, हे माझ्या मर्जीने नाही चालू आहे। माझी मान्यता नाही आहे या सगळ्याला। तेव्हा या पुढचा प्रवास तुम्ही करायचा आहे दोघांनी। मला मध्ये आणायचं नाही, माझ्याकडून मदतीची अपेक्षा ठेवायची नाही। मग तुमच्या या संसारात काहीही झालं, अडथळे आले, तुमचे वादविवाद झाले, भांडणं झाली, मला मध्ये घ्यायचं नाही। इज दॅट क्लिअर?